नमस्कार, इनसाइड रेसिपी चॅनलवर मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते। सण आले की आपण काहीतरी गोडधोड बनवतो आणि होळीच्या सणाला कोकणात घरोघरी पुरणपोळी बनवली जाते। होळीचा सण हा पुरणपोळीशिवाय अपूर्णच। आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी कुकरमध्ये पाणी उकळून घेतले आहे। आता त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घेतलं आहे। आता हे एकत्र करून घेत आहे। त्यामध्ये मी 4 तास भिजवून ठेवलेली 2 वाट्या चणा डाळ टाकत आहे। परत एकदा सर्व एकत्र करून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे कणिक भिजवून घेणार आहे। कणिक भिजवण्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचे पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ व थोडीशी हळद टाकत आहे। आता हे सर्व एकत्र करून घेणार आहे। आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून कणिक थोडीशी मऊसर मळून घेत आहे। कणिक मळून झाल्यावर थोडेसे तेल लावून परत एकदा मळून घेत आहे, जेणेकरून कणिक मऊसर राहील। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता डाळ ही छान शिजली आहे। आता मी डाळीमधले पाणी स्ट्रेनरच्या साहाय्याने काढून घेतले आहे। आणि आता ही डाळ वाटीच्या साहाय्याने मी वाटून घेत आहे। तुम्ही मिक्सरमध्ये, पुरण यंत्र किंवा पाट्यावरही वाटू शकता। सर्व डाळ इथे वाटून तयार आहे। आता गॅसवर एक कढई ठेवून ही वाटलेली सर्व डाळ त्यामध्ये घेत आहे। आणि आता त्यामध्ये 2 वाट्या किसलेला गूळ घेतला आहे। हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून कढईच्या तळाला लागलं नाही पाहिजे। आता हे मिश्रण घट्ट दाटसर झालं आहे। तुम्ही पाहू शकता माझा चमचा उभा राहिला आहे, म्हणजे हे पुरण व्यवस्थित तयार झालं आहे। आता त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घेत आहे आणि थोडेसे जायफळ किसून घेत आहे। परत हे पुरण एकत्र करून घेत आहे।
आता आपलं हे पुरण व्यवस्थित तयार आहे। आता मी कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्याची एक वाटीच्या आकाराची लाती बनवून घेत आहे। त्यामध्ये आपले तयार झालेले पुरण घेत आहे। कणकेपेक्षा पुरणाचा गोळा थोडा मोठाच आहे। आता मी ही लाती हळुवारपणे सर्व बाजूंनी बंद करून घेत आहे। बहुतेक वेळा पुरणपोळी ही फुटतेच, तर पुरणपोळी न फुटण्यासाठी मी हाताच्या साहाय्याने ती थोडीशी थापून घेत आहे। आणि आता हलक्या हाताने लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेत आहे। आता ही पुरणपोळी व्यवस्थित शेकवून घेणार आहे। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकवून झाल्यावर त्यावर थोडेसे तूप लावून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता पुरणपोळी अगदी टम्म अशी फुगलेली आहे आणि कुठे फुटलीही नाही आहे। तर आता आपली पुरणपोळी खाण्यासाठी तयार आहे। माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून होळी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप 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 साऱ्या शुभेच्छा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी इनसाइड रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या एका रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।